तिथंच बस. नाच नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे 7 तारखेचा संध्याकाळचा. 2 व्हिडिओ बनवले कारण काय होतं, एक खूप मोठा होईल व्लॉग म्हणून मग 2 व्लॉग बनवावे लागले मला त्यासाठी. तर इथे बाळाचं औक्षण वगैरे मम्मीने सुरुवातीला केलं, आता राधिका करते. बड्डेला आम्ही डेकोरेशनमध्ये अजून खूप सारे बलून्स लावले होते, पण ते सारखे पडत होते, त्याच्यामुळे थोडेच बलून्स दिसतात ना. तर खूप छान दिसत होतं ते आणि मुलं खेळत होती घेऊन, काही फुटत होते, त्याच्यामुळे चालू होतं असं. या माझ्या काकी वगैरे आहेत, तर औक्षण वगैरे त्याला करतात. सुरुवातीला खूप मस्ती करत होतं, कुणालाच आवरत नव्हतं आणि सारखं पाय असा घासत होता खुर्चीला, त्याला पकडून बसावं लागत होतं, सारखं आरतीला हात लाव हेला वगैरे त्याचं चालू होतं. तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केला. आणि मेन म्हणजे ना, लाईट नव्हती, इतका भयानक पाऊस पडला. त्या पावसामध्ये म्हणजे माझे मिस्टरसुद्धा आले नाहीत, ग्रेशीचे पप्पा आले नाहीत, एवढा भयानक पाऊस पडला, त्यांना यायला जमलंच नाही आणि ते कामावरून पण लेट सुटले. आणि ह्याचे आजी आजोबा म्हणजे राधिकाचे आई बाबा ते पण येणार होते, पण पावसामुळे त्यांचं पण कॅन्सल झालं. जोराचा वारा, वादळ, पाऊस, विजा वगैरे भरपूर आणि लाईट पण गेली होती. नशीब बड्डेच्या टायमाला लाईट आली म्हणून बड्डे तरी व्यवस्थित सेलिब्रेट करता आला आम्हाला. तर साधा सिम्पल पण स्वीट असा झालेला आहे, जसा आम्हाला पाहिजे होता तसाच झालेला आहे. फक्त डेकोरेशन थोडंसं कमी पडलं बलूनचं, कारण बलून सगळे खाली पडत होते त्यासाठी. पण ठीक आहे, ओके आहे. आणि सगळ्यांना केक, फरसाण वगैरे दिलं, थंडा दिला. आणि त्यासोबतच पोहेसुद्धा बनवले होते गावाकडच्या साईडला, म्हणजे माझ्या माहेरी. आम्हाला हे माहिती नव्हतं, आता आम्हाला ह्या गोष्टी समजायला लागल्यात की पोहे वगैरे बनवतात नाश्त्याला, म्हणजे मुलांना द्यायला डिशमध्ये घालून. सो आम्ही पण बनवले होते. ते लास्ट मोमेंटला आमचं फिक्स झालं पोहे करायचं. आणि मग केक, फरसाण आणि चॉकलेट, थंडा हे सगळं तर होतंच. तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झाला. तर पुढच्या क्लिप तुम्हाला दिसतीलच. तर डेकोरेशन सिम्पल पण स्वीट झालं आहे आणि मनासारखा झाला, अगदी छान झाला बर्थडे. आणि ग्रेशू तिच्या फ्रेंड्ससोबत बाजूला उभी होती. ती खूप एक्सायटेड होती खरं तर, आणि खूप सारी लोकं आली होती, पण ते व्हिडिओमध्ये घ्यायला विसरलो आम्ही थोडंफार. काही लोकं बाहेरच उभी होती, कारण जागा होत नव्हता घरात, त्याच्यामुळे पॅसेजमध्ये काही लोकं उभी होती. आणि ते शूट घ्यायला थोडंसं राहून गेलं आमच्याकडून. एका साईडला आम्ही स्टँड फिक्स करून तिकडेच कॅमेरा लावला होता, त्याच्यामुळे ते हातात घेऊन हे करणं आम्हाला जमलंच नाही आणि ते लक्षात पण आलं नाही, इतकी गर्दी झाली. आणि खूप छान वाटलं खरं तर.
बड्डे बघितला तुम्ही, छान सेलिब्रेट झाला. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो सर्वजण, घरातली सगळीजणच एकत्र जेवायला बसलेलो. तर छान वाटलं. आज अंडा कढी बनवली होती स्पेशली. आम्हाला खरं तर बिर्याणी करायची होती, पण काही कारणांमुळे जमलं नाही. पण ठीक आहे, अंडा कढी आम्ही बनवली होती. तर असा होता स्वयंपाक. त्याच्यानंतर पसारा बघा किती सारा किचनवर आहे. हे सगळं आता आवरायचं आहे. खूप उशीर झालेला आहे. तर आता हे सगळं आम्ही आवरून घेतो पटपट. मी, राधिका, मम्मी बाळाला जरी पप्पा बाळाला घेतले तरी बाकीची कामं पटपट आवरतील. आणि बाहेर बलूनचा असा अवतार झालेला आहे आता फॅन चालू केल्यामुळे. चला, तर आता पसारा बघितलं, सगळं आवरायचं आहे. बड्डे तर छान झाला. आता पटकन सगळं आवरून घेतो आम्ही. आणि पिल्लू आणि ग्रेशू आहेत, खेळायलेत. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. तर पुढे काही फोटोज मी ॲड केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. खूप सारे फोटो मी पुढे अटॅच केलेले आहेत. एक आठवण म्हणून पण राहील आणि छान पण वाटेल म्हणून. सो त्यासाठी चलो बाय बाय.